नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर ही भाजी तुम्ही बघत आहात माझ्या हातात. तर ही आहे पेवऱ्याची भाजी. तर ही भाजी आहे ना, महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये खाल्ली जाणारी ना एक पारंपरिक ना रानभाजी आहे. आणि ही भाजी ना जास्त करून पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळते. आणि त्यामुळे ना तिची चव पण थोडी वेगळी आणि पौष्टिक असते. या भाजीमध्ये ना फायबर भरपूर असल्यामुळे ना ती पचनासाठी पण चांगली आहे. आणि ही भाजी खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती पण वाढण्यास मदत होते. आणि खूपच कमी कॅलरी असल्यामुळे आरोग्यासाठी पण उपयुक्त आहे. त्यामुळे ही भाजी आहे ना आज आम्ही करणार होतो. तर त्यासाठी मी ते बघा भाजी वगैरे कटिंग करत आहे चांगली. आणि आता भाजी बनवण्यासाठी इथे मला कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल ओतलं. त्यात थोडस लसूणच्या पाकळ्या टाकल्या, थोड्या मिरच्या टाकल्या आहेत आणि कांदा भरपूर टाकायचा या भाजीमध्ये. कारण कांदे जास्त असलं ना की या भाजीला चव पण खूप छान येते. तर कांदा वगैरे भरपूर इथे मी घातला आहे. चांगला असा पिंकिश गोल्डन फ्राय होईपर्यंत थोडा परतायचा आहे. आणि मग नंतरला आपण ही जी भाजी चिरून घेतली होती ती भाजी याच्यात टाकली आहे. तर आज मी तुम्हाला ना 2 रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे मी भाजी वगैरे सगळी कट करून टाकली आहे. थोडा वेळ वाफवून घ्यायची आहे. आणि नंतरला मी ह्याच्यामध्ये ना थोडासा जवळा टाकला आहे. जवळा टाकल्यामुळे ना या भाजीला खूपच छान अशी मस्त अशी चव येते. आणि कोकम वगैरे घातल्यावर कशी भाजी मस्त अशी थोडी आंबट वगैरे अशी लागते. तर त्याच्यामुळे ना ही भाजी इतकी भारी बनते ना, त्यामुळे तुम्ही ही नक्कीच ट्राय करून पहा. आणि तुमच्याकडे ना या भाजीला कोणत्या नावाने ओळखले जाते त्यासाठी मला कमेंट पण करा. तर मस्त आपली भाजी इथे तयार होत आहे. आणि नंतरला ना मी याच भाजीची ना थोडी पानं ठेवली होती, तर त्याची म्हटलं भजी करून घेऊया. तर भजी करण्यासाठी आपण जसं रेग्युलर आपण टाकतो हळद, तिखट, मीठ ते सगळं टाकलं आहे. बस फक्त याच्यात थोडासा ओवा ऍड केला आहे. आणि आता चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. आणि बघा ही अशी पेवऱ्याची पानं घेतली आहेत. आणि जशी आपण आळूवळी करतो ना त्याच पद्धतीने मी इथे सगळ्या पानांना लावून घेतलं आहे. आणि सेम तशीच पद्धत इथे मी केली आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने लावायचं. 4-5 पानं एकावर एक ठेवायची आणि असं रोल करून घ्यायचं. आता हे काही काही वेळेस रोल ना असं निघतो, तर त्यासाठी इथे स्टिक वापरली आहे. तर ती इथे मी लावली आहे. आणि मग नंतरला असं तळून घ्यायचं आहे. तर खूप छान अशी भजी होते याची सुद्धा. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तर तुम्ही 2 पद्धतीने भजी करू शकता. एक तरी अशी पद्धत आणि दुसरी म्हणजे सगळी भाजी कट करून ह्याच्यात टाकायची आणि जशी आपण भजी करतो ना पालक भजी, सेम त्याच पद्धतीने बाकीच्या भाजी पण मी करून घेतल्या. तर इतकी छान भाजी होते ना आणि भजी सुद्धा इतके मस्त लागतात ना. इव्हनिंग स्नॅक्स साठी ना खूपच मस्त अशी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओत.
कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला.